नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळेंनी तुतारी चिन्हासह स्वतःचा नावाचं एक स्टेटस ठेवलेला सध्या पाहायला मिळत आहे। सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभेसाठी पुन्हा एकदा स्वतःची उमेदवारी त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळेंनी तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचं स्टेटस ठेवलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय। तुतारी हे चिन्ह सध्या शरद पवार गटाला मिळालेलं आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्वतःच्या नावासह तुतारी चिन्हाचं स्टेटस सध्या ठेवलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंकडून बारामतीसाठी स्वतःच्याच नावाची घोषणा केल्याची चर्चा म्हटली जाते। सुप्रिया सुळेंनी स्वतः तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचं एक स्टेटस ठेवलेलं आहे। सुप्रिया सुळे सध्या बारामतीच्या खासदार आहेत। 2 वेळा त्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा आता शरद पवार गटाकडून त्या बारामतीच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आणि त्यांनी स्वतःचं एक असा फोटो स्टेटस ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे। या चिन्हासह आपला फोटो असलेलं हे स्टेटस त्यांनी आपल्या ठेवलेलं आहे। बारामतीमध्ये सध्या लोकसभेची चुरस पाहायला मिळणार आहे, कारण अजित पवार गटाकडून देखील सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे। तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आपल्याला जनता साथ देईल असं म्हणत सुप्रिया सुळे या देखील या निवडणुकीत उतरणार आहेत आणि त्याचबरोबर आपण बघतोय आता स्वतः त्यांनी एक स्टेटस ठेवलेला आहे। या स्टेटसमध्ये लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि या स्टेटसमध्ये सुप्रिया सुळेंनी तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचं एक स्टेटस ठेवलेलं पाहायला मिळत आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रदीप, खरं तर हे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवीन चिन्ह मिळालेलं आहे ते म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जे आहे ते लोकसभा निवडणुकीसाठी असणार आहे। बारामती लोकसभेमध्ये याआधी खरं तर पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं की ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक जाहीर होईल त्यावेळेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे जे आहे ते निवडणूक लढवतील। मात्र सुप्रिया सुळेंकडून जे स्टेटस शेअर करण्यात आलेलं आहे त्यावरती आपल्याला उमेदवाराचा म्हणजे सुप्रिया सुळेंचा फोटो पाहायला मिळतो आणि पक्षाचं चिन्ह म्हणजे जे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचं महाविकास आघाडीचं चिन्ह असणार आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जे आहे आणि हा फोटो जो आहे तो सुप्रिया सुळेंकडून शेअर करण्यात आलेला आहे। खरं तर सध्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची बोलणी जी आहे ती सुरू आहे। महाविकास आघाडीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की म्हणजे त्या विद्यमान खासदार आहेत सुप्रिया सुळे याच बारामतीच्या लोकसभेचे उमेदवार असतील। मात्र आता नवीन चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे ते म्हणजे सुप्रिया सुळेंकडूनच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अधिकृतरित्या पक्षाकडून जे आहे ते सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा जी आहे ते होणं अपेक्षित होतं। मात्र हा स्टेटसचा फोटो जो आहे तो शेअर करण्यात आलेला आहे, त्यामुळे चर्चा जी आहे ते सुरू झालेल्या आहेत। मात्र आता प्रचाराला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण तुतारी वाजवणारा माणूस जो आहे तो खरं तर आपल्या फोटोमध्ये पाहायला मिळतोय। उमेदवार म्हणून सुप्रिया सुळेंचा फोटो आहे आणि फोटो जो सध्या शेअर करण्यात येतोय मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो। नक्कीच आपण या फोटोवर देखील बघतोय एका बाजूला शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे देखील फोटोवर लिहिलेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघ अशाचं हे स्टेटस आहे। उमेदवाराचं नाव सुप्रिया सुळे, निशाणा तुतारी वाजवणारा माणूस असं हे स्टेटस सुप्रिया सुळेंनी शेअर केलं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।